Hello friends, welcome back to Win Academy. I am Sangram Patil from खासदार SD Patil विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज इस्लामपूर. लास्ट लेक्चरमध्ये आपण अल्कोहोलच्या प्रिपरेशनच्या मेथड बघितलेल्या होत्या. 2 मिनटामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या रिवाईज करतो आहे की प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्समध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं होतं की प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किन्सपासून जर आपल्याला अल्कोहोल प्रिपेअर करायचं असेल देर आर 2 मेथड्स. इन फर्स्ट when आपण एक एक्झाम्पल घेऊया CH2 डबल बॉन्ड CH2 undergoes hydration reaction in presence of acid, it will form corresponding alcohol CH3CH2OH. सेकंड मेथडमध्ये आपण सांगितलेलं इफ देर इज अ अनसिमेट्रिकल अल्किन, सपोज एक्झाम्पल आपण घेऊया CH3CH डबल बॉन्ड CH2 याच्या बाबतीमध्ये जर हायड्रेशन केलं तर अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉप्स रूल वी विल गेट द प्रोडक्ट CH3CHOH CH3. आणि याच रिएक्शनच्या बाबतीमध्ये जर आपण इथं B2H6चा वापर केला इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड इट विल गिव्ह द प्रोडक्ट CH3CH2 CH2OH. म्हणजे तुमच्या लक्षात येतं अल्किनपासून अल्कोहोल प्रिपेअर करत असताना सिम्पल अल्किन घ्या, हायड्रेशन करा, आपल्याला अल्कोहोल मिळेल. किंवा अनसिमेट्रिकल अल्किनच्या बाबतीत हायड्रेशन करा, मार्कोनिकॉप्स रूल वापरा, त्या पद्धतीनं अल्कोहोल मिळेल. जर B2H6 आणि हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर केला तर अँटी मार्कोनिकॉप्स रूल किंवा पेरॉक्साईड इफेक्ट पद्धतीनं आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे तो या पद्धतीचा अल्कोहोल. नेक्स्ट पार्ट आपण असं बघितलेलं होतं की प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड्स. कार्बोनिल कंपाऊंडपासून आपल्याला जर अल्कोहोल प्रिपेअर करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण पहिली रिएक्शन बघितलेली होती फ्रॉम अल्डिहाइड्स. अल्डिहाइडपासून जर आपल्याला अल्कोहोल प्रिपेअर करायचं असेल फॉर एक्झाम्पल मी इथं लिहितो आहे RC डबल बॉन्ड OH इट अंडरगोज रिडक्शन ॲडिशन ऑफ हायड्रोजन. आपण इथं रिड्युसिंग एजंट वापरू शकता. इथं आपण प्लॅटिनम, पॅलॅडियम, रॅनी निकेल, NaBH4 किंवा इथं आपण वापरू शकता लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. हे रिड्युसिंग एजंट आहेत की जे नेसंट हायड्रोजन प्रोव्हाइड करायचं काम करतील, रिएक्शन फंक्शन घडतील. कार्बन आणि ऑक्सिजनमधला इथला बॉन्ड ब्रेक करा, आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे RCO हा पूर्वीचा H. ह्या 2 हायड्रोजनपैकी एक हायड्रोजन या कार्बनला आणि एक हायड्रोजन या कार्बनला ऑक्सिजनला अटॅच केला, आपल्याला प्रोडक्ट मिळतो आहे RCH2OH. म्हणजे when aldehyde undergoes reduction reaction it will use corresponding primary alcohol. नेक्स्ट पार्ट आपण इथं बघितलेला होता की प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम कीटोन्स. सिम्पल रिएक्शन आपण इथं घेऊया कीटोनचं एक्झाम्पल RC डबल बॉन्ड OR'. पुन्हा एकदा आपण इथं नेसंट हायड्रोजन वापरला, पुन्हा एकदा तेच रिड्युसिंग एजंट वापरले. इथं आपण प्लॅटिनम घेऊ, पॅलॅडियम घेऊ शकता किंवा निकेल घेऊ शकता, NaBH4 LiLH4 घेऊ शकता. रिएक्शन फंक्शनला घडतील, इथला बॉन्ड ब्रेक करायचा RCOR'. या 2 हायड्रोजनपैकी इथं बॉन्ड ब्रेक झाला, इथे एक इलेक्ट्रॉन, ऑक्सिजनला एक हायड्रोजन अटॅच करा याच्यातला आणि दुसरा हायड्रोजन आहे तो या कार्बनला अटॅच करा, आपला प्रोडक्ट मिळतो RCHR' आणि याला OH ग्रुप. इट इज अ सेकंडरी अल्कोहोल. इट मीन्स दॅट व्हॅन अल्डिहाइड अंडरगोज रिडक्शन रिएक्शन इट विल फॉर्म प्रायमरी अल्कोहोल अँड व्हेन कीटोन अंडरगोज रिडक्शन रिएक्शन दे विल फॉर्म सेकंडरी अल्कोहोल. नेक्स्ट पार्ट आपण याच्यामध्ये बघितलेला होता की फ्रॉम एस्टरपासून आपण अल्कोहोल कशा पद्धतीनं प्रिपेअर करू शकतो. तर एस्टर RC डबल बॉन्ड OR'. फर्स्ट इट इज अ ट्रीटेड विथ अल्कोहोल. आपण इथे घेऊया R'OH. इट विल फॉर्म करस्पॉन्डिंग ॲसिड RC डबल बॉन्ड OH. आणि याची रिएक्शन जर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडसारख्या स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंटबरोबर केली तर पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला मिळतो अल्डिहाइड आणि फर्दर त्याचं रिडक्शन केल्यानंतर आपल्याला अल्डिहाइडचं रिडक्शन केल्यानंतर मिळतो प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे स्टार्टिंग मटेरियल जर आपण एस्टर घेतला तर त्याच्यापासून पहिल्यांदा ॲसिड मिळवा, ॲसिडचं रिडक्शन करून अल्डिहाइड घ्या आणि अल्डिहाइडपासून आपल्याला प्रायमरी अल्कोहोल या पद्धतीने इथं मिळू शकतं. नेक्स्ट पार्ट आपण बघितलेला होता की बाय युझिंग ग्रिग्नार्ड रिएजंटचा वापर करून अल्कोहोल कसा प्रिपेअर करायचा. त्यासाठी आपण इथं स्क्रीनवरती मी शेअर करतो आहे. सपोज एक्झाम्पल घेऊया आपण फॉर्माल्डिहाइड की ज्याच्यामध्ये आपण हे सांगतो फॉर्माल्डिहाइड स्ट्रक्चर HC डबल बॉन्ड OH. इफ इट इज ट्रीटेड ग्रिग्नार्ड रिएजंट अल्किल मॅग्नेशियम हलाइड यातला निगेटिव्ह पार्ट या कार्बन ग्रुपवरती अटॅक करेल, हा O- त्याला MgX अटॅच होईल आणि वॉटरच्या प्रेझेन्सीमध्ये आपल्या इथं प्रोडक्ट मिळतो HCOH होईल. हा H मी इथं लिहितो आणि हा अटॅच झालेला R'. म्हणजे आपल्याला इथं प्रोडक्ट मिळाला R'CH2OH. हा R' हा CH2 आणि हा OH ग्रुप इथं अटॅच झालेला लक्षात येईल. म्हणजे व्हॅन फॉर्माल्डिहाइड अंडरगोज रिएक्शन विथ ग्रिग्नार्ड रिएजंट इट विल फॉर्म प्रायमरी अल्कोहोल. हे स्टेटमेंट आपण पाठीमागं बघितलेलं होतं. नेक्स्ट पार्टमध्ये आपण असं बघितलेलं होतं की अदर दॅन फॉर्माल्डिहाइड सोडून बाकीचे अल्डिहाइड एक्झाम्पल RC डबल बॉन्ड OH when treated with RMgX it will form RCOH हा H आणि नवीन अटॅच झालेला
आर डॅश आणि हा जो अल्कोहोल आहे त्याला आपण सेकंडरी अल्कोहोल म्हणतो. म्हणजे अदर दॅन फॉर्मॅल्डिहाइड जर आपण कुठलाही अल्डिहाइड ग्रिग्नार रिजन ट्रीट केला तर आपल्याला सेकंडरी अल्कोहोल मिळतो. लास्ट आपण हे बघितलं होतं की फ्रॉम कीटोन्सच्या बाबतीमध्ये जर अल्कोहोल प्रिपेअर करायचं असेल ग्रिग्नार रिएजंटचा वापर केला. एक्झाम्पल घेतो आर सी डबल बॉन्ड ओ आर डॅश प्लस इथं आपण घेतो की आर MgX आर डबल डॅश घेऊया. हा याच्यावरती अटॅक करेल. आपला प्रोडक्ट मिळणार आहे आर COH हा आर डॅश आणि इथं असलेला आर डबल डॅश हा मिळणार आपल्याला टर्शरी अल्कोहोल. हे स्टेटमेंट लक्षात ठेवा सगळ्यांनी. फॉर्मॅल्डिहाइडची ग्रिग्नार रिएजंटसोबत रिएक्शन झालं तर प्रायमरी अल्कोहोल, अदर दॅन फॉर्मॅल्डिहाइडवर रिएक्शन झालं तर सेकंडरी अल्कोहोल, कीटोनसोबत रिएक्शन झालं तर आपल्याला टर्शरी अल्कोहोल याच्यामध्ये मिळून जातं. नेक्स्ट पार्ट की आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे काही आयुपॅक नेम तुम्हाला इथं विचारलेले आहेत की काही रिएक्शन देऊन NCERTच्या बुकमधला इंटेक्स क्वेश्चनमधला हा पार्ट तुमच्यासमोर इथं येतो की ज्याच्यामध्ये ते असं म्हणतात की कॅटॅलायटिक रिडक्शन ऑफ ब्युटॅनलचं कॅटॅलायटिक रिडक्शन झालं तर प्रोडक्ट काय मिळेल. ब्युटॅनलच्या बाबतीमध्ये ब्यूट इट सजेस्ट देर आर 4 कार्बन 1, 2, 3 and 4. लास्ट AL सजेस्ट इट इज अ अल्डिहाइड C डबल बॉन्ड OH. बाकीचे व्हॅलन्सी हायड्रोजन सॅटिस्फाय करा CH3 CH2 CH2 CHO हे स्ट्रक्चर असेल ते ब्युटॅनलचं. याचं कॅटॅलायटिक रिडक्शन केलं. कॅटॅलायटिक रिडक्शन 2 हायड्रोजन इथं आपण देऊ शकता. इथं आपण प्लॅटिनम वापरला. रिॲक्शन फंक्शनमध्ये इथला बॉन्ड ब्रेक होणार आहे. आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे CH3 CH2 CH2 हा कार्बन पुढचा H हा ऑक्सिजन. इथला आणि इथला बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे इथे एक इलेक्ट्रॉन याला हायड्रोजन आणि याला हायड्रोजन अटॅच केला तर आपल्याला मिळतो आहे CH3 CH2 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 OH. इट इज अ सिम्पली प्रायमरी अल्कोहोल आणि याचं नॉमेनक्लेचर द्यायचं असेल तर आपण म्हणू शकता ब्युटॅनमध्ये फर्स्ट कार्बनला OH ग्रुप आहे. दॅट्स वाय इट बिकम्स ब्युटॅन 1 ऑइल. इथं तुम्हाला आन्सर मिळालेलं लक्षात येईल. नेक्स्ट क्वेश्चन इथं विचारलेलं आहे हायड्रेशन ऑफ प्रोपीन इन प्रेझन्स ऑफ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. हायड्रेशन ॲडिशन ऑफ वॉटरची ॲडिशन कोणामध्ये करायची आहे प्रोपीनमध्ये आणि ॲसिडच्या प्रेझन्समध्ये कॅटॅलायटिक हायड्रेशन रिॲक्शन म्हणून आपण याला ओळखू शकता. यासाठी मी स्क्रीनवरती शेअर करतो प्रोपीनचं स्ट्रक्चर. प्रोप 3 कार्बन 1, 2, 3 डबल बॉन्ड आपण दाखवतो. इथं मिळतो आहे CH3 असणार आहे CH असणार आहे CH2. इन प्रेझन्स ऑफ ॲसिड वॉटरसोबत रिएक्शन केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉप्स रूल नेगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट अटॅच दॅट कार्बन विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. मार्कोनिकॉप्स रूल वापरला. हा CH2 मायनस आहे तो या H+ ला अपस्ट्रॅक्ट करायला आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे CH3 CH याला अटॅच झालेला OH आणि हा जो CH2 आहे त्याला हा हायड्रोजन अटॅच झाला मग इथे मिळाला CH3. इट इज अ सिम्पली प्रोपॅन 2OL. इथं तुम्हाला स्ट्रक्चर दिसतं आहे. आन्सर दिसतं आहे प्रोपॅन 2OL या पद्धतीनं. नेक्स्ट क्वेश्चन इथं विचारला आहे रिएक्शन ऑफ प्रोपॅनॉन विथ मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. पहिल्यांदा प्रोपॅनॉनचं स्ट्रक्चर प्रोपॅनॉन ONE सजेस्ट इट इज अ कीटोन. प्रोप सजेस्ट 3 कार्बन 1, 2, 3 आणि इथं मिळतो कीटोन असल्यामुळे C डबल बॉन्ड O CH3 CH3. when it is treated with methyl magnesium bromide ज्याचं स्ट्रक्चर CH3 MgBr. निगेटिव्ह पार्ट हा या पॉझिटिव्ह सेंटर अटॅक करेल. हा बॉन्ड ब्रेक होईल O- MgBrला अपस्ट्रॅक्ट करेल. आपल्याला मिळणारा CH3CO MgBr हा पूर्वीचा CH3 आणि हा जो अटॅच झालेला CH3 मी इथं दाखवला. हा जो MgBr आहे तो वॉटरसोबत रिॲक्शन केल्यानंतर त्याच्यातला H+ याची जागा घेणार आहे आणि आपल्याला प्रोडक्ट मिळतो CH3 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 आणि इथं O इथं येणार आहे हायड्रोजन. इट इज अ सिम्पली 2 मिथिल प्रोपॅन 2OL. हे स्ट्रक्चर आपल्याला इथं मिळालेलं लक्षात येईल. नेक्स्ट पार्ट आपण जातो की प्रिपरेशन ऑफ फिनॉलचं प्रिपरेशन नेमकं कशा पद्धतीनं करायचं याच्याबद्दल आता ते डिस्कस करूया. आणि त्यासाठी फर्स्ट पॉईंट आपण इथं डिस्कस करतो आहे फ्रॉम हॅलोअरिन्स. हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केनमध्ये हॅलोअरिन्स कोणाला म्हणायचं तर ॲरोमॅटिक रिंगला जर एखादा हॅलोजन अटॅच असेल फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन आयोडीन देन दॅट साईड द हॅलोअरिन्स. मग ह्या हॅलोअरिनपासून आपल्याला फिनॉल जर प्रिपेअर करायचं असेल फिनॉलचं स्ट्रक्चर इथं दिसतं तुम्हाला. इट इज साईड द फिनॉल. बेन्झिन रिंगला जर OH ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण फिनॉल असं म्हणतं. मग याच्यासाठी स्टार्टिंग मटेरियल आपल्याला इथं दिलेला आहे तो म्हणजे क्लोरोबेन्झिन. बेन्झिनला क्लोरीन अटॅच असलेला. वेन इट इज ट्रीटेड NaOH तर या रिएक्शनमध्ये पहिला स्टेपला काय होणार आहे तर मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं की रिएक्शन्स आर ऑलवेज टेक्स प्लेस ॲट फंक्शनल ग्रुप. इथं आपण NaOH सोबत रिएक्शन करायची आहे आणि खरं तर आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अरिन्समध्ये बघितलेलं असावं
बेन्झिनमध्ये कार्बनला जो क्लोरीन राहायचा त्यातला बॉन्ड ब्रेक करणं इझी नाही आहे बिकॉज इट शोज अ डबल बॉन्ड टाईप ऑफ कॅरेक्टर अँड दॅट्स वाय दिस रिॲक्शन ऑकर्स ओनली व्हेन देर इज अ हाय टेम्परेचर अँड प्रेशर. जर जास्त टेम्परेचर प्रेशर असेल तरच ही रिॲक्शन घडू शकते. त्यामुळे ह्या रिॲक्शनच्या बाबतीमध्ये हा कार्बन आणि क्लोरीनमधला बॉन्ड ब्रेक होईल. NaOHच्या बाबतीमध्ये NaO- आणि H+ अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूशन झाला असेल. हा Cl- NaO- कडून रिप्लेस होईल आणि विल गेट द प्रोडक्ट सोडियम फिन ऑक्साईड. आपल्याला इथं सोडियम फिनॉक्साईड हा प्रोडक्ट इथं मिळाला आणि हा जो सोडियम फिनॉक्साईड असेल त्याची रिॲक्शन HCl सोबत नंतर हा Na+ आहे तो H कडून रिप्लेस होणार आहे आणि विल गेट द प्रोडक्ट सिम्पल फिनॉल या पद्धतीनं. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. आपण बघायला लागलेलं आहे प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम हॅलोअरिन्स. हॅलोअरिन्सचं स्ट्रक्चर इथं दाखवलेलं आहे. क्लोरोबेन्झिन ॲट हाय टेम्परेचर अँड प्रेशर इथं 300 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आणि इथं 6 to 3 केल्विन टेम्परेचर. या हाय टेम्परेचर आणि प्रेशरला वेन ट्रीटेड विथ NaOH इट विल फॉर्म सोडियम फिन ऑक्साईड. इथं आपला प्रोडक्ट मिळाला सोडियम फिनॉक्साईड आणि हा जो सोडियम फिनॉक्साईड असेल त्याची रिएक्शन HCl सोबत केल्यानंतर हा Na+ इथल्या H+ कडून ॲसिडच्या H+ कडून रिप्लेस होणार आहे आणि आपल्याला प्रोडक्ट मिळतो तो म्हणजे या पद्धतीचा फिनॉल. नेक्स्ट पार्टमध्ये आपण पुढे बघतो की प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम बेन्झिन सल्फोनिक ॲसिड. पहिल्यांदा आपण बेन्झिन सल्फोनिक ॲसिड हे स्ट्रक्चर इथं दाखवलेलं आहे. बेन्झिनला जर SO3H ग्रुप अटॅच असेल तर त्याला बेन्झिन सल्फोनिक ॲसिड म्हणायचं. हा बेन्झिन सल्फोनिक ॲसिड कसा प्रिपेअर केला जातो व्हॅन बेन्झिन इज ट्रीटेड ओलियम फ्युम्ड सल्फ्युरिक ॲसिड. वाफाळलेला जो सल्फ्युरिक ॲसिड असेल सल्फ्युरिक ॲसिडचे जेव्हा फ्युम्स असतील जेव्हा बेन्झिन बरोबर ट्रीट होतील तेव्हा आपल्याला त्याच्यापासून जो प्रोडक्ट मिळणार आहे तो असणार आहे बेन्झिन सल्फोनिक ॲसिड. या पद्धतीचं हे स्ट्रक्चर आहे. हा जो बेन्झिन सल्फोनिक ॲसिड असेल त्याची रिएक्शन फर्दर NaOH आणि H+ वर केल्यानंतर हा SO3H रिप्लेस होणार आहे OH कडूनचा आणि आपल्याला बेन्झिन रिंगला जेव्हा OH ग्रुप अटॅच होतो तेव्हा त्याला आपण फिनॉल असं म्हणतो. दॅट्स वाय इट इज अ सेटअप द अनदर मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम स्टार्टिंग मटेरियल काय घेतलं आपण बेन्झिन सल्फोनिक ॲसिड. या रिएक्शनच्या बद्दल मेकॅनिझमचा फारसा विचार करू नका. ॲज इट इज ह्या रिएक्शन आहेत त्या ॲक्सेप्ट करायचा प्रयत्न करूया आपण. नेक्स्ट पार्ट आपल्याला दिला प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम डायझोनियम सॉल्ट. डाय इट सजेस्ट टू, अझो इट इज द वर्ड फॉर नायट्रोजन. 2 नायट्रोजन असलेलं कंपाऊंड आणि त्याच्यापासून आपल्याला फिनॉल मिळवायचा. या रिएक्शनच्या बाबतीमध्ये सुरुवात करतो आपण. स्टार्टिंग मटेरियल दिलं आहे ॲनिलिन. बेन्झिनिंगला जेव्हा NH2 ग्रुप अटॅच असतो तेव्हा त्याला आपण ॲनिलिन असं म्हणतो. वेन इट इज ट्रीटेड विथ नायट्रस ॲसिड. NaNO2 आणि HClला एकत्रितपणे नायट्रस ॲसिड म्हटलं जातं. ॲक्च्युली याच्या संदर्भातली जी रिएक्शन असेल ते तुम्हाला कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजन या चॅप्टरमध्ये बघायला मिळणार आहे. इथं तुमच्या लक्षात येतं हा जो ॲनिलिन आहे वेन ट्रीटेड विथ नायट्रस ॲसिड हे तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. याच्याबद्दलचं मेकॅनिझम हे तुम्हाला कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजन या चॅप्टरमध्ये बघायला मिळेल. आपण इथं सुरुवात करतो आहे. हा ॲनिलिन ट्रीटेड विथ नायट्रेटिंग मिक्सचर किंवा नायट्रस ॲसिड इट विल फॉर्म बेन्झिन डायअझोनियम क्लोराईड. मी आत्ताच सांगितलं डाय हा वर्ड आहे तो 2 साठी वापरायचा. अझो हा शब्द नायट्रोजनसाठी. इथं तुमच्या सहज लक्षात येतं हा बेन्झिन 2 नायट्रोजन आणि त्याला क्लोरीन अटॅच आहे. दॅट्स वाय इट इज द बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. वेन बेन्झिन डायझोनियम क्लोराईड ट्रीटेड विथ वॉटर ॲट वॉर्म कंडिशन हा जो N2Cl असेल त्यातला नायट्रोजन गॅस लिबरेट होणार आहे आणि हा क्लोरीन आणि वॉटरमधला H एकत्र येऊन साईड तयार होणार HCl. राहिलेला OH आहे तो याची जागा घेणार आहे आणि इट विल फॉर्म करस्पॉन्डिंग फिनॉल. मी रिपीट करतो. आपण आता बघतो प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम ॲनिलिन. स्टार्टिंग मटेरियल ॲनिलिन ट्रीटेड विथ नायट्रस ॲसिड. नायट्रस ॲसिड NaNO2 + HClला नायट्रस ॲसिड म्हटलं जातं. प्रायमरी अमायची रिएक्शन नायट्रस ॲसिड नंतर डायझोनियम क्लोराईड तयार होतं. इथं बेन्झिन असल्यामुळं इट इज सेट विथ द बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. वेन फर्दर ट्रीटेड विथ वॉटर ॲट वॉर्म कंडिशन इट विल फॉर्म करस्पॉन्डिंग फिनॉल. नायट्रोजन गॅस आणि HCl याच्यात तुमचा तयार झालेला लक्षात येतं. नेक्स्ट पार्ट आपण इथं बघतो प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम क्युमिन. क्युमिन हा स्टार्टिंग मटेरियल घेतल्यानंतर क्युमिनचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती असायला पाहिजे. बेन्झिन रिंग CH3CH3. इट इज ऑल्सो सेट विथ द आयसोप्रोपिल बेन्झिन. प्रोपिल ग्रुप आहे आणि हा आपण सेकंडरी कार्बनला हा बेन्झिन ग्रुप अटॅच असल्यामुळे त्याला आपण म्हणू शकता आयसोप्रोपिल बेन्झिन. याचं कॉमन नेम हे क्युमिन आहे. आयसोप्रोपिल बेन्झिन म्हणून पण हा ओळखला जातो. ॲक्च्युली इट इज अ कमर्शियल मेथड. हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असलं पाहिजे. क्युमिनपासून फिनॉल प्रिपेअर करत असताना ती
सगळ्यात कमर्शियल मेथड किंवा इंडस्ट्रियल मेथड म्हणून ओळखली जाते, की इंडस्ट्रीमध्ये प्रचंड मोठा फिनॉल प्रिपेअर करायचं असेल तर त्यासाठी क्युमिनचाच वापर केलेला असतो. याच्यामध्ये फर्स्ट स्टेप आपण बघूया, की सुरुवातीला आपल्याला स्टार्टिंग मटेरियल हा क्युमिन दिला आहे. मी इथं दाखवतो CH3 वेन इट अंडरगोज ऑक्सिडेशन रिएक्शन. तर कार्बन आणि हायड्रोजनमधला इथला बॉन्ड ब्रेक होईल आणि आपल्याला इथं प्रोडक्ट मिळणार आहे बेन्झेनिक ॲज इट इज. हा कार्बन मिथिल ग्रुप आहे असा, मिथिल ग्रुप हा आहे असा, आणि हा कार्बन हायड्रोजनमधला बॉन्ड ब्रेक होऊन त्याच्यामध्ये 2 ऑक्सिजन येतील आणि परत हायड्रोजन. हे 2 ऑक्सिजन आहेत, हे कार्बन आणि हायड्रोजनच्यामध्ये येतील आणि आपल्याला या पद्धतीचं स्ट्रक्चर इथं मिळालेलं लक्षात येतं. केअरफुली मी सांगितलं तुम्हाला, हा क्युमिन आहे, कार्बन हायड्रोजनमधला बॉन्ड ब्रेक करायचा आणि त्याच्यामध्ये 2 ऑक्सिजन घ्यायचे. आपल्याला ह्या पद्धतीचं स्ट्रक्चर तयार होतं, की ज्याला क्युमिन हायड्रोपॅरॉक्साईड म्हणून ओळखलं जातं. पॅरॉक्साईड आपल्याला माहिती आहे HOOH, इट इज द हायड्रोजन पॅरॉक्साईड. इथं मात्र काय झालेला, तर एका बाजूला हे क्युमिनचं स्ट्रक्चर आहे आणि एका बाजूला हायड्रोजन आहे पॅरॉक्साईडमध्ये. दॅट्स वाय इट इज द क्युमिन हायड्रोपॅरॉक्साईड. आता हा जो क्युमिन हायड्रोपॅरॉक्साईड मी रिपीट करतो आहे स्ट्रक्चर, इथं आता काय होतं बघा, की ही बेन्झिन रिंग, की ज्याला अटॅच असलेला कार्बन CH3 ऑक्सिजन हायड्रोजन. रिएक्शनमध्ये आता इथं होणार आहे, ह्या कार्बन आणि ह्या कार्बनमधला बॉन्ड ब्रेक करा आणि त्याच्यानंतर हा ऑक्सिजनमधला बॉन्ड ब्रेक करा. मग इथला इलेक्ट्रॉन एकत्र येतील आणि ह्या दोघांच्यामध्ये डबल बॉन्ड तयार होणार आहे. साईड प्रोडक्ट मिळणार आहे CH3 डबल बॉन्ड O. हा झाला आपला ॲसिटोन, कीटोन हा साईड प्रोडक्ट. आणि हा जो OH ग्रुप असेल तो या कार्बनला अटॅच करा, की जेणेकरून आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे बेन्झिनला OH ग्रुप अटॅच असलेला. रिपीट करतो मी पुन्हा एकदा बघा. स्टार्टिंग मटेरियल आपण या रिएक्शनसाठी घेतला क्युमिन, हे आयसोप्रोपिल बेन्झिनचं स्ट्रक्चर, की या रिएक्शनच्या बाबतीमध्ये व्हेन इट रिएक्ट विथ ऑक्सिजन, इथला कार्बन हायड्रोजनमधला बॉन्ड ब्रेक करा आणि या कार्बनच्या आणि हायड्रोजनच्यामध्ये हे 2 ऑक्सिजन दाखवा, हे O2च्या. फर्दर व्हेन इट इज ट्रीटेड विथ H+ और H2O, आपण काय करतो, इथला असा हा पद्धतीनं बॉन्ड ब्रेक करतो, जेणेकरून हा CH3COCH3 एकत्र येऊन आपल्याला बाहेर मिळणारा ॲसिटोन आणि हा जो OH ग्रुप आहे तो या कार्बनला अटॅच करा, आपल्याला मिळतं करस्पॉन्डिंग फिनॉल या पद्धतीनं. नेक्स्ट पार्ट आपण इथं बघू शकता, की आपण काय प्रिपेअर करणार आहे. तर काही इंटेक्स क्वेश्चन इथं आपण फिनॉलच्या प्रिपरेशनच्या मेथड बघितल्या, की ज्याच्यामध्ये स्टार्टिंग मटेरियलला आपण आत्ता क्युमिन घेऊन कशा पद्धतीनं फिनॉल प्रिपेअर करायचा हे बघितलं. काही इंटेक्स क्वेश्चन इथं सॉल्व्ह करतं. इथं क्वेश्चन विचारला आहे, शो हाऊ आर द फॉलोइंग अल्कोहोल्स प्रिपेअर्ड बाय द रिएक्शन ऑफ सुटेबल ग्रिग्नर रिएजंट ऑन मिथॅनल. इथं तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे, की मिथॅनलच्या बरोबर रिएक्शन करून ह्या प्रकारचे अल्कोहोल कसे प्रिपेअर करणार बाय युझिंग ग्रिग्नर रिएजंट. पहिल्यांदा मिथॅनलचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती असतं पहिला, मिथॅनल, की ज्याचा फॉर्म्युला आहे HCOOH आणि आपल्याला याच्यापासूनचा प्रोडक्ट मिळवायचा आहे तो हा. आता याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन 1 आहे आणि प्रोडक्टमध्ये 1 2 3 4 कार्बन आहेत. हा थर्ड कार्बन जो असेल तो खरं तर ॲक्च्युली अल्डिहाइडचा असणार आहे, फॉर्मल्डिहाइडचा. आणि आपण हे जे राहिलेले असतील त्यांचा आपण ग्रिग्नर रिएजंट म्हणून वापर करू शकता. फॉर एक्झाम्पल मी असं करतो आहे, या रिएक्शनमध्ये प्रोडक्ट मिळवण्यासाठी स्टार्टिंग मटेरियल मी घेतो आहे मिथॅनल HCOOH. वेन इट इज ट्रीटेड विथ CH3 रिपीट करतो HCOOH. वेन इट इज ट्रीटेड विथ CH3 आणि मी इथे लिहितो MgBr. आता हा जो निगेटिव्ह पार्ट असेल तो याच्यावरती अटॅक करेल, हा O मायनसला MgBr अटॅच होईल, परत वॉटर रिएक्शन केल्यानंतर तिथे H+ येणार आहे, म्हणून मी असं लिहितो HCOH. हा H हा अटॅक केलेला मी CH इथं लिहितो आणि त्याच्या एका बाजूला हा CH3 ग्रुप आहे, दुसऱ्या बाजूला एक CH3 ग्रुप अटॅच असलेला लक्षात येईल. तुम्हाला प्रोडक्ट मिळतो हा CH3 CH, त्याचा CH3, पुढं हा CH2 आणि त्याला अटॅच असलेला OH. म्हणजे ह्या रिएक्शनमध्ये आपण स्टार्टिंग मटेरियल जर मिथॅनल फॉर्मल्डिहाइड घेतला तर आपल्याला ग्रिग्नर रिएजंट लागणार आहे तो आयसोप्रोपिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. म्हणून या क्वेश्चनच्या बाबतीमध्ये ॲन्सर जर द्यायचा असेल तर आपण असं म्हणू शकता, की हा जर प्रोडक्ट मिळवायचा असेल
कुणापासून मिथॅनॉलपासून, तर त्याची रिएक्शन करावी लागेल CH3 CH MgBr CH3 आणि याचं मेकॅनिझम केल्यानंतर आपल्याला हा प्रॉडक्ट या रिएक्शनमध्ये मिळू शकतो. नेक्स्ट पार्ट आपल्याला इथं विचारलेला आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रिपेअर करायचा हा या पद्धतीचा कंपाऊंड. मग याच्यामध्ये हा CH2OH आहे, तो ऑब्वियसली HC डबल बॉन्ड OH असणार आहे आणि त्यासाठी आपण इथं रिएक्शन करण्यासाठी वापरूया सायक्लोहेक्झिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. हा जो निगेटिव्ह पार्ट आहे ह्याच्यावरती अटॅक करेल. हा O- त्याला MgBr आणि वॉटरसोबत केल्यानंतर MgBrची जागा H+ घेणार आहे. इथं आपल्याला प्रॉब्लेम होतो HCOH हा H आणि इथं अटॅच झालेला हा सायक्लोहेक्झिल ग्रुप, म्हणजे आपल्याला मिळाला हे सायक्लोहेक्झिल ग्रुप या पद्धतीचा आणि त्याला पुढे अटॅच झालेला CH2OH. इथं CH2OH तुमच्या असलेलं लक्षात येतं. म्हणजे पुन्हा एकदा मी रिपीट करतो, तुम्ही हे घरी प्रॅक्टिस करायचं आहे आणि याच्यामध्ये काही डाऊट येत असतील तर तुम्ही मला पर्सनली कॉल करू शकता किंवा माझ्या व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करू शकता, तुम्हाला त्याचा रिप्लाय नक्की दिला जाईल. मी इथं सांगतो स्टार्टिंग मटेरियल आपल्याला ऑब्व्हियसली कोण वापरायचं आहे, तर ऑब्व्हियसली आपल्याला ह्या रिएक्शनसाठी स्टार्टिंगमध्ये मिथॅनॉल वापरायचं आहे. मिथॅनॉल HC डबल बॉन्ड OH आणि हा जर प्रोडक्ट मिळवायचा असेल तर त्यासाठी याच्यासोबत वापरायला लागेल सायक्लोहेक्झिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. निगेटिव्ह पार्ट ह्याच्यावरती अटॅक केल्यानंतर आपल्याला हा प्रोडक्ट मिळू शकतो. त्याचा मेकॅनिझम तुम्ही घरी प्रॅक्टिस करू शकता. नेक्स्ट पार्ट आपल्याला इथं विचारलेला आहे राईट द स्ट्रक्चर ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ द फॉलोइंग रिएक्शन्स. इथं आपल्याला रिएक्शनला इथं प्रोप ENE दिला, व्हेंटिलेटेड वॉटर मार्कोनी कॉप्सूल वापरा. सोपी रिएक्शन आहे. वॉटरमध्ये H+ आणि OH- आहे. निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएक्शन अटॅच दॅट कार्बन विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. त्यामुळे आपला प्रोडक्ट मिळतो CH3 CH, त्याला OH अटॅच, डबल बॉन्ड ब्रेक करून सिंगल बॉन्ड आणि हा CH2ला हा H+ अटॅच केला तर इट बिकम्स CH3. आपल्याला प्रोडक्ट मिळाला प्रोपॅन 2L या पद्धतीनं, म्हणजे ह्या रिएक्शनमध्ये प्रोडक्ट मिळाला प्रोपॅन 2L. नेक्स्ट रिएक्शन आपल्याला बघायची आहे की हा जो स्टार्टिंग मटेरियल आहे व्हेंटिलेटेड NaBH4. NaBH4 रिड्युसिंग एजंट आणि हा रिडक्शन कोणाचं करतो तर अल्डिहाईडचं कीटोनचं. मग आपण इथं हा जो ग्रुप बघितला तर हा एस्टर आहे आणि हा जर बघितला तर कीटॉनिक आहे. बघा काळजीपूर्वक C डबल बॉन्ड O. इथं एक कार्बन आहे आणि हा एक इथं कार्बन आहे, दॅट्स वाय इट इज अ कीटोन. आणि याचं जर रिडक्शन केलं तर इथला बॉन्ड ब्रेक करायचा आणि आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे ही सायक्लोहेक्झिल ग्रुप आणि इथं येणार आहे OH ग्रुप. बाकी हे स्ट्रक्चर आहे असं राहणार आहे. त्यामुळं आपल्याला या रिएक्शनमध्ये प्रोडक्ट जो मिळणार आहे तो काहीसा असा सायक्लोहेक्झिल आणि हा डबल बॉन्ड आहे त्याच्याऐवजी फक्त OH ग्रुप. बाकी ॲज इट इज CH2C डबल बॉन्ड O CH3 या पद्धतीनं. लास्ट रिएक्शन आपल्याला इथं दिलेली आहे CH3 CH2 CH CHO CH3 NaBH4. अल्डिहाइड जो असेल त्याचं रिडक्शन करा. बाकी सगळं आहे असं राहणार आहे CH3 CH2 CH CH3 C डबल बॉन्ड OH. इथला बॉन्ड ब्रेक करायचा, इथे एक हायड्रोजन आणि इथे एक हायड्रोजन अटॅच केला तर आपल्याला या रिएक्शनमध्ये प्रोडक्ट मिळतं CH3 CH2 CH CH3 C. इथं मी सांगितलं OH हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन हा या रिएक्शनमध्ये आपल्याला प्रोडक्ट मिळू शकतं. नेक्स्ट पार्टमध्ये आपण राहिलेला जो विषय असेल त्याच्याबद्दल इथं डिस्कस करूया.